मध्ये कोणी बोलू शकता. तर आतापर्यंत म्हणजे माझ्या काव्य क्षेत्रामध्ये 50 वर्ष उपयोगी अनेक कार्यक्रम घेतले काव्य संमेलनाचे. त्यामध्ये काव्य या म्हणून सुद्धा आपण तो स्पर्धा घेतला. म्हणजे सकाळी 1 ते रात्री संध्याकाळी 7 तासाचा होता आणि पूर्णपणे मोफत. त्याच्यामध्ये कोणाच्या काव्यामध्ये कोणी कवी यावं, कुठल्या कवीने कवितेने यावं, कुठल्या भाषेची कविता वाचली एवढंच नाही. तर आपण त्यांची प्रसिद्धी सांगितलं तेव्हा आपण ध्यानात देत होतो. पण अधिकारी काही माझ्यावरती मराठ्यामध्ये ध्यानात देणं आवश्यक नाही. पण स्थानिकला आपण देतो. शेवटी स्थानिकमध्ये जे काही मंडळी इथली जी मीडियामध्ये मंडळी त्यांचं जे काही शक्य होतं ते त्याच्यामध्ये त्याचा समाज करतात. काल त्याचा फोटो राहता पुढची आजची वेळी काही त्याच्या त्रुटी असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि शेवटी अशा वेळी इथे आपले सुद्धा बरेच आयोजक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती जे काही कार्यक्रम करतात कार्यक्रम करणारच कळतं की काय काय गडबडी येऊ शकतात. जर करतो त्याच्याकडनं सुरू करते ज्याला काहीच करत नाही तो फक्त एक मला काम करतो. त्याकडे दोष काढतात की तुम्ही आमची वेळ सांगितली तुमची वेळ सांगितली तुम्ही आमच्याला काही बोलवलं त्यांना काही बोलवलं त्यांना काही बोलवलं. शेवटी संस्थेचा जो आयोजक असतो अध्यक्ष संस्थापक तो त्याच्या पद्धतीने तो कार्यक्रम करत असतो. त्यामुळे इंटरफेरन्स सुद्धा बरेच मंडळी सुद्धा आपल्या इथे कोणी असं इंटरफेरन्स करणार नाही आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात सगळ्या परिचित आहे परिवारातील सगळे मंडळी. त्यामुळे परिचय वगैरे सगळ्या सगळ्या भागावरून फाटा मारलेला आहे. पण वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आपण प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत अनेक कवी संमेलन मी पाहिजे असेल सूत्ररंजन पाहिलं असेल. मी सूत्ररंजन करणं बंद करून 30-35 वर्ष झाली. मी स्वतः अनेक सूत्ररंजन मिळवले मी स्वतः तयार केले. काहीतरी त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हटकेपणा असावा असा मला पाहिजे असं प्रयत्न. आणि अनेक ज्योतिष संमेलन असेल मला सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप असेल शतनांची सभा असेल सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं सूत्ररंजन गेले 50 वर्षांना अधिक काळ लहान असं करतोय. असल्यामुळे गावात कार्यक्रम वगैरे केले. तर आज आता बघायला हे पाहताना नेहमी नवोदीच्या आपल्यामध्ये नवोदित असे पण नाही आहे पण त्यामध्ये उमर दिकळी अजय मुंबई तर जगायच्या चेहरा नवीन जनरेशनचा अजून 10 वर्षानंतर चेहरा 2035 चा चेहरा हा कवितेचा चेहरा तो असणार. त्यामुळे त्याचा विचार सुद्धा आपण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण काय केलं की तथाकथित रेग्युलर वापरायला कुठली व्यक्ती आपण त्या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून बोलवली. कारण ही आतापासून ज्याला म्हटलं ना तो नंतर आहे पुढे ती वाढवेल तिला त्यातनं पुढे कसं वस्तू मिळेल कारण तो नंतर आहे त्याचा आपण विचार करायचाच नसतो. जसं एखाद्या वाढदिवसाला वाचता असतं तेव्हा आपण मी सदिच्छा देत असतो. तिची सुरुवात करून घेणं त्या पाठीशी पडणं नवीन जनरेशनच्या पाठीशी पडणं हे आपण काम करणं आणि ते सुद्धा निरपेक्ष होणे तो मला सगळ्यात छान महत्त्वाचा आहे. माझ्या आतापर्यंत जे कार्यक्रम अटेंड केले असेल त्याला माझा एक साक्षी आहे अनेक वर्ष त्या केलेला कार्यक्रम द्यायला त्या सगळ्यात सिनियर की त्यांनी मला माझं पाहिलेलं कार्यक्रम होते कार्यक्रम करत असतो. तर त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य म्हणून मी करू शकतो असं नाही मीच एकटा करतो माझ्याकडे कोणीच नाही असा प्रकार दावा पण नाही मला. आणि शेवटी कसं असतं मी नेहमी सांगतो की अनेक व्यक्ती आपल्याला सहकार्य करत असतात त्यातून पुढे एकटी व्यक्ती काम करत नसते. आपल्या बुद्धीची वैश्विक शक्ती असते ती शक्ती आपल्याला साथ देत असते म्हणून कार्यक्रम असतो. आता आता बघायला गेलं असते गुरुग्रामचं वॉचमॅन गेला शोधत होता तो आलाच नाही तारखेमध्ये काही गडबड समजत झाली तर हे सगळं वैश्विक शक्ती असतात. आता अचानक समजत मला काही प्रॉब्लेम आला नाही किंवा वैयक्तिक म्हणजे आणखी कोणाचा त्रास झाला तर ही वैश्विक शक्ती आपल्याला सहकार्य देत असते. त्यामुळे पण अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हा करू शकत असतो. त्यामुळे पहिलं जे ईश्वराला आपण नमन करतो तर त्याच्यामुळे सगळं आपण काही करू शकत असतो. सुप्त शक्ती आपल्या पाठीशी असतात आपल्या पूर्वज असतात पाठीशी. त्यामुळे आपण फक्त निमित्तमात्र कार्यक्रम करत राहतो. आधी वेळ न लावता आज आपण उद्घाटन करणार तर उद्घाटनाच्या अगोदरच मी स्वागत करतोय आजची जी आपली जी प्रमुख आहे सेलिब्रिटी काय नाव अजय बोली आता
हळूहळू आपोआप तयार व्हायला लागली आणि म्हणजे तिच्यामध्ये मी शांत शेती पाहतो, इंदिरा संत पाहतो, अशा मोठे कवयित्री या नवीन जनरेशनमध्ये मी पाहतो आणि त्यामुळे असं जे जनरेशन आहे ते उदयाला आलं पाहिजे. म्हणून आज आपण तिसऱ्या म्हणतो तर त्या आपण छानपैकी कौतुक सोहळा करूया, सत्कार करूया. इकडे बघा डॉक्टर इकडे बघा. अरे तू इकडे ना, तू ये ना, तू ये ग, तू ये ना, येस हां बघा प्लीज. येस तिचा जो आवड आहे आता सगळे कवी निमंत्रित त्यांना आपण मी नेहमी सांगतो की पुरस्काराला नाव द्यायला पैसे पडत नाही, तो खळखळ करायची नसते. लोकलला लेवल कशाला द्या, स्टेटला कशाला पाहिजे, नॅशनल कशाला पाहिजे, इंटरनॅशनल कशाला पाहिजे, आणि आपण शब्दांनी श्रीमंतीपर्यंत पाहिजे. तर आपण तिला आज आपण वर्ल्ड पोएट्री अवॉर्ड 2025 हा आपण केलेला तर इथं आपण छान आणि या आठवडी रेअर असतात. अजून 25-26 वर्षांनी कधी ती आठवण काढेल किंवा राज्यमंत्री का आजोबा काका होते त्यांनी माझं केलं. अभिनंदन. आणि बस या आपल्या माणसाला विसरतच ना. हा पुरस्कार पण देतो वर्ल्ड पोएट्री अवॉर्ड. आणि आपण हे पण गरज करू 10 अंकाला पाडतो. आजचा जो अंक आहे हा 770वा अंक आहे. 700वा अंक आपण जो 600वा अंक होता आणि जवळजवळ 97 दिवसामध्ये 70 अंक झाले. खूप गती आली त्यामुळे विश्वगुरु केल्यामुळे गती आली माझ्या. तर आज आपण 10 अंक पण काढलेले आहे. यामध्ये या व्यक्तीची कविता टाकली आपण आणि त्याबरोबर सगळे आपले जे मान्यवर कवी आहेत त्यांची नावं पण त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. स्वतः मी कार्टून काढले आणि चारोळी पण त्याच्यामध्ये टाकलेली. तर त्याचा आपण प्रकाशन आपण करू.
गाण्यामध्ये अशी गाणी सादर करतो. अनेक गाणी पण गाणी सादर करतो.
होत असेल, शांतशक्ती असेल, तर त्यामध्ये ते म्हणत असेल की मला नव्या कविता विषयी ती मला ऐकायची आणि त्याकरता आणखी सुबोध आम्हाला विषय मिळावं, अशा प्रकारे त्यांची धारणाही असतात. म्हणून हे आज स्वागत केलं. यानंतर प्रिया प्रमोद आपले आजच्या कार्यक्रमाला आपण त्यांना प्रमुख अतिथी पण आपण बोलवले. आपलंच आहे त्यानंतर आमच्या एक बातमी बोललो. त्यामध्ये कोणीतरी कोणातरी आपण घरातलं म्हणून ते मान देत असतो. किती साधी सरळ आपली संकल्पना आहे. तर त्यामुळे त्या आधी आपण त्यांना बोलायला सांगू, त्याने आपला मनोगत व्यक्त करावं, सत्कार आपण केला जाईल. तर आणि एक कोणी असतं प्रश्न असा आहे की या व्यासपीठावर काय बोलायचं. मी जेव्हा लहान होते 20 वर्षाची, त्यावेळेला माझ्या वडिलांचे मामा बाळाचोबा, ज्याला मासेवाले आजोबा म्हणून बोलतात, आणि कोलटकर इतकी होती ती काही शुद्ध शाकाहारी असल्या कारणाने खव्याचा मासा हा प्रकार मुंबईला मी गेल्यानंतर मी मासा खातो म्हणून सांगायचे आणि खव्याचा मासा आणायचे बर्फीचा, म्हणून त्यांचं नाव मी मासेवाले आजोबा म्हणून ठेवलं होतं. तसं ही डॉक्टर आजोबा म्हणते, तसं माझे ते मासेवाले आजोबा, त्यांनी मी या वयाची असताना त्यांनी मला असंच एका आळ्यात म्हणून त्यांच्या कवितेचं वाचन करायला बोलवलं होतं. आणि या आताच्या याच्यामध्ये नाट्यक्षेत्रात म्हणा किंवा आताच्या या त्यांच्या काव्यक्षेत्रात म्हणा, त्यांच्या कविता वाचण्याचा संपूर्ण अधिकार फक्त मलाच आहे आणि तो माझ्यासाठी त्यांनी आवडीने ठेवलेला आहे. प्रकर्षाने त्यांची आज तिथे आठवण आलेली आहे आणि म्हणून सुरुवातीला म्हणत की या व्यासपीठावर काय बोलायचं. डॉक्टर खाणेकर हे कसं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबद्दल किती आणि काय काय बोलायचं. आपल्याला अख्खा दिवस जरी बोलायचं असेल तरी कमी पडेल. आणि म्हणजे एकाच शब्दात मी म्हणेन की गोवर्धन जो कृष्णाच्या होता, तसा हा सगळा आताचा गोवर्धन जो आहे तो हे आपला तारून देत आहे आणि आम्हाला पोटात घेत आहे. बाकी त्यांच्याबद्दल तसं सांगणं खूप अवघड आहे. एक तर मधुसूदन आहे, त्यामुळे काय बोलणार अवघड आहे. कृष्णाबद्दल पाहिजे सुद्धा अगदी कमी वेळात बोलणं म्हणजे मला तर पुस्तकच काढून, कारण एवढी पुस्तकं पण नाही की त्यांनी इकडे पुस्तकं आहेत, इकडे पुस्तकं आहेत, इथे पण पुस्तकं आहेत, इकडे पण पुस्तकं आहेत, त्यामुळे ते काही मी बोलणार नाहीये. पण एवढं सांगेन की माझ्या पडत्या काळात माझ्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहणार ते व्यक्तिमत्व आज तसं बघायला गेलं तर मी खूप स्टेबल आहे सगळ्याच बाबतीत. पण ज्यावेळेला अशी वेळ होती की कुठेतरी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आपण काहीच करू शकत नाही, मग ते परिस्थिती असू दे किंवा अजून काही, अशा परिस्थितीत पाठीमागे उभं राहणारं हे व्यक्तिमत्व अगदी म्हणजे मी प्रकर्षाने सांगेन की 15 रुपयापासून 100 रुपयापर्यंत मी हक्काने मागू शकणारी एकमेव व्यक्ती आयुष्य होती. आणि ते सांगण्याचा उद्देश असतो, त्यांची भावना ही असते, ती निरपेक्ष असते, त्याच्यातून ज्ञानाला काहीच व्यवहारिकता नसते. माणसाने व्यवहारिक असावं, पण आमच्या कलाकारांच्या रक्तातच व्यवहार नसतो असं मला वाटतं. त्यामुळे इथे बसणारे बहुतांशी तसेच आहेत
दिलीप शास्त्री फाउंडर मेंबर म्हणजे संस्थापक असं म्हणायचं नाही आता त्यांना. म्हणजे त्यांना फक्त सांगायचा अवकाश आहे की करायचं आहे बाबा. ते रात्रीतनं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं रेडी असतं. ते असे 2 थांबे मला दिलेले आहेत देवानी. 2 हात म्हणायला हरकत नाही. मी तर सगळे पाठीमागे आहात. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र दिनाला राजपक्ष दिनाचा कार्यक्रम येथेच किंवा पत्रकार भवनाला निघणार आहे. देशाची दशकवृत्ती चालू आहे. आता इथे जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना सांगते त्यांनी एक माझ्यासाठी काम करायचं आहे. 1 मे महाराष्ट्र दिन, 8 जून रविवारी तो दिवस कोल्हापूर, 3 ऑगस्ट रविवारी तो दिवस पुण्यात. हे दिवस माझ्यासाठी राखीव ठेवायचे आहे. कळलं का? सॉरी का? मुद्दामून सांगते. तर हे माझं दशकपूर्तीचं उत्सव प्लॅनिंग आहे आणि हे कार्यक्रम आपले इथेच होणार आहे. आता मी कविता वाचन की ज्याच्यासाठी मी इथं उभी आहे. आता काल नक्कीच होळी झाली आहे आणि थोडंसं विद्रोही खेळण्याचा प्रयत्न केला. आवाज तेवढा नाहीये पण एक छोटासा प्रयत्न आहे. जाळून भरलेल्या देशात आमच्या जर उत्सव साजरा केला जातो, जाळून भरलेल्या देशात आमच्या जर उत्सव साजरा केला जातो तर खरंच सांगा आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संदेश देतो? मनात येईल तसा महिलेवर खुशाल अत्याचार करा, स्त्री भोगाची वस्तू समजून बिनधास्तीचा वापर करा. अशा सण उत्सवातून खरंच का हा प्रत्यय येतो? खरंच सांगा आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संदेश देतो? जळणाऱ्या होलिकेची बघा बायकाही पूजा करतात. जळणाऱ्या होलिकेची बघा बायकाही पूजा करतात. विरोध न करता भोवताली तिच्या फेऱ्याही मारतात. दाखवायला आणि शिकवायला सोबत आपल्या मुलांनाही नेतात. आज का आपण आपल्या पुढच्या पिढीला संदेश देतो? मानसिक गुलामीची बुद्धी मुकाट्याने गिळून आपण टीका करतो. खरंच सांगा आपण पुढच्या पिढीला हा संदेश देतो? अहिल्या, द्रौपदी, वृंदा, सावित्री, चंद्रमुखी, लोपामुद्रा कित्येक स्त्रियांचा विनयभंग होऊन अजून का उडाली नाही आपली निद्रा? आज उत्सवाच्या रूपानं आमचाच आम्ही का अपमान करून घेतो? खरंच सांगा आपण पुढच्या पिढीला हा संदेश देतो? आता जरी घडलेला इतिहास सुशिक्षित माणसांनी परत वाचावा. आता तरी घडलेला इतिहास सुशिक्षित माणसांनी परत वाचावा. टिपणं काढून खरं त्यातलं काळजामध्ये तो टिपावा. असल्या या कुप्रथांना विरोध करायला बहुजन आजही भितो. खरंच सांगा आपण पुढच्या पिढीला आज का संदेश देतो? शंठासारखा जगण्यापेक्षा पेटून उठून बंड करा. मेंढरासारखं मरण्यापेक्षा शिकारी वाघ होऊन मरा. सखी सोडून सावत्राच्या मागे समजून उमजून आपण का जातो? खरंच सांगा आपण पुढच्या पिढीला आज का संदेश देतो? धन्यवाद. एक पाठ्यांतर कमिटमेंट असेल त्या पाठ्यांतरामध्ये बोलू शकतो. कमिटमेंट सुद्धा पाहणं ट्रान्सपरन्सी असते. एक आहे पुढचे उत्सवाने असे सगळ्यांनी पांढरा रंग जास्त त्रास वेगळे असल्यामुळे भिन्न रंग घालण्याची आवडतात. तर एक पाठ्यांतर गाणं मेरी पुढच्या पुढच्या ओळखीला आणि ती जरा अतिशय व्यक्ती
या विषयी ते अत्यंत सुरक्षित असतात. आयुष्यामध्ये जे काही करत असतं प्रतिकूलता विषयता जे काही असतं ती सहन करण्याची ताकद अशा व्यक्तींमध्ये खूप असते. आणि दुसऱ्याला दुसऱ्यापर्यंत सर्व समजून घेणं समजून सांगणं हे कसं असतं हे कसं बरोबर आहे आणि ते सुद्धा मायेच्या भावने सांगण्याची जी क्षमता असते त्या अशा व्यक्तींमध्ये असते. आणि 2 वाक्यांचं हे गाणं आहे. त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा वैज्ञानिक श्रेय आहे. नंतर त्याला म्हणता येईल की गाठलेले रेखांचा अभाव लागतो. मात्र त्या रेखांचा प्रभाव जास्त आहे आणि त्यामुळे माणसाची पालन माझ्या भागात व्यक्ती आजूबाजूला कशी त्याची अचूक जाण की असे म्हणतो त्यामध्ये कुठे त्या आक्रमक पद्धतीनं त्या व्यक्तीला डिसाईड होत नाही. आणि अशी समजूतदार व्यक्ती म्हणजे जर सांगितलं केंद्र दोन तशा मी भाषांमध्ये वस्तुदा होत नाही. आणि त्याचे लेख किंवा वाचतात 2 वाक्यांचे 2 लेख वाचतात त्यामध्ये सुद्धा अतिशय त्याला हळूवारपणा आहे. ज्याला म्हणतात की आपलं ते तिलकट ते वाचलं जातं त्या प्रकारचं त्यामध्ये आज शिकणं कुठली जी अनुभूती असते त्यामध्ये आज शिकणे
कुंडलीमध्ये चंद्राचा जो प्रभाव असतो तो चंद्र आपल्याला कल्पना फक्त एक सांगायचं की मातृसंख्येचा विचार हा चंद्रावर केला जातो. चंद्र तुमचा कसा आहे त्यानुसार. तर मातृसंख्येविषयी त्या आईचा गुण होतो त्या संदर्भात एक कविता सादर करतो आणि असेच एका माऊलींना आपण कवितेसाठी सादर करण्याचा पाठशाला करावा. तर त्याचं जे गाणं आहे माऊली कारण इथे सुद्धा आपल्यामध्ये त्यामध्ये सगळे आहे. कोणाच्या नद्या त्याच्यामध्ये मातृत्व आहे, कोणाच्या मध्ये आई आहे किंवा त्यामध्ये वाचल्याविषयी भावना ती पण त्या व्यक्तीमध्ये आहे आणि म्हणून मातृत्व तो या गाण्यात सादर होतो. कभी तेरे उसकी जरूरत क्या होगी पहिली आंतरराष्ट्रीय शिवराजाची परीक्षा झाली आणि त्यामुळे आपण त्यांना जीवनगौरव पुरस्कार त्यांना आपण सन्मानित केलं होतं. बोलला त्यांच्या काळात स्वागत केलं आणि सांगू इथे बरेच जण मोठ्या माणसांसाठी कविता म्हणतात. आपल्या अध्यक्ष आणि बालकला तिच्यासाठी एकतरी बालकाव्य झालंच पाहिजे आणि ते ओघांनी आपोआप आलेलं आहे हे नक्कीच. यावर्षी माझी पुस्तिका आहे शास्त्रकाव्य माहितीचे युग. मी यावर्षी विचार केला, अनेक शाळांना ही पुस्तिका दिली होती की त्यांनी ती मुलांना दाखवावी, पण असं होतं की ते लायब्ररीत पडून राहतं पुस्तक आणि नंतर ते कोणाला वाचलं केलं काही कळत नाही. म्हणून यावर्षी मी असा प्रयोग केला की माझी पुस्तिका आहे त्याच्या मी झेरॉक्स काढल्या आणि त्या एका दोन्हीमध्ये ओढल्या आणि त्याला शास्त्रकाव्य पताका असं नाव, अशी पताका मी इथे लावली. त्याच्यामध्ये सर्व शास्त्रकाव्य आहे, साधारण 8वीच्या मुलांना उघडले 8वीपर्यंतच्या अशांना. याचं कारण असं की आपल्या दैनंदिन जीवनात जे शास्त्र असतं म्हणजे ज्या घटना असतात, पाणी कसं, पाऊस कसा पडतो, गांडोळीचं महत्त्व काय, इंद्रधनुष्य कसं उगवतो, कीटकांच्या 4 अवस्था काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या शास्त्रात ज्या गोष्टी मुलांना काव्यात शिकवल्या तर त्याच्यात मुलांना इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्यांना लक्षात द्यायला सोपं जातं. अशा भावनेने मी हे काव्य केलेलं आहे. तर त्या 2 पद्धतीने वाचून टाकले. एक मुलगा गावाला गेलाय, परीक्षा संपते, गावाला गेलाय. गावाहून आल्याबरोबर आई म्हणते, काय रे बाळा जाऊन आलास का? झुकू 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 आगीन गाडी धुरा धुरात सोडी. आई आपण काय म्हणतेस, थांब जरा. झुकू झुकू गाडी जाऊन आलं लांब, सारं काही सांगतं, आई जरा थांब. मामाच्या गावाला जाऊन आलो होतो पण गाडीनं नाही सोडलं.
जलचक्र म्हणजे पाऊस. पाऊस कसा पडतो हे आपल्याला मुलांना खूप उत्सुकता असते. म्हणून एक गाणं आहे त्या चालू आहे, सांग सांग दादा सांग पाऊस पडतो कसा ते सांग, निळ्या निळ्या आभाळात येतात उठून, काळ्या काळ्या ढगात पाणी शिरतं उठून. मग दादा म्हणतो, ये ग सवरू ये रे म्हणू ऐका देऊन कान, पावसाची गोष्ट तुम्हाला सांगतो छान छान. पृथ्वीवरती समुद्रात असतं पाणी फार, भर रंगात ओढे नद्या त्यात वारंवार, आकाशी कळत होतो सारा वेळ दिलं होतं, उष्णतेने पाण्याचं मग करतो आपले रूपांतर. पाण्यात दिशा पार असते हलकी हलकी, वर जाते हळूहळू घेत डुलकी डुलकी. वाफे संग धुली कढली वर जातात पडते, हळूहळू बनू लागतात काळ्या ढगाचे गठ्ठे. बघता बघता ढगांना गाठी होते जास्ती, गडगड गडगड ढगाळ धरून करू लागतात मस्ती. चकमक चकमक चमकते वीज बाई लख, ढगात त्या वाफेचं पाणी होतं चक्क. एक थेंब दोन थेंब, एक थेंब दोन थेंब, थेंब पडतात चार, हळूहळू सुरू होते पावसाची धार. ओघळ ओढे नाले पुन्हा मिळतात नदीला, नदी उफाळून जाऊन मिळते समुद्र पाण्याला. पुन्हा पाणी पुन्हा वाफ पुन्हा पावसाची धार, अशी असते पाण्याची गती चक्राकार गती चक्राकार. सर मला काय सगळ्यांचे पात्र कविता गरजेचं आहे. मग कसं असतं आपल्याला वेळेचं पण बंधन पाळायला लागतं, बरोबर की. त्यामुळे मला वाटते आपल्याला हे करायचं नाही की परंतु आपण कविता सादर करताना शक्यतो फार मोठी कविता असतात आणि कानामध्ये मुलांचं गाणं आपलं गाणं म्हणायचं असतं की शक्यतो प्रस्ताव बोलू नका कवितेचे, कारण मला जे काही बोलता येईल ते मी तुमच्या कवितेमध्ये बोलायचं असतं. वास्तविकता काही काही वेळा परिचय करणं आवश्यक असतं, कारण नवीन आलेल्या मंडळींना सगळे कवी माहिती असतात असं नाही, परंतु त्याची जी कविता आहे हा समजा त्याला पाहिजे असतो. आणि कविता लहान छोटी व मोठी हे महत्त्व नसतं. मी जे काही त्या शब्दात मी मांडलेलं आहे तो आशयाची ताकदीने मांडलं आहे, हा फार महत्त्व आहे. आणि म्हणून आता आपण निमंत्रण काव्यसंमेलन आपण घेतोय की याच्यामध्ये कुठल्याही कविता असं आपल्याला बोर्ड टाकला जागा आणि की कविता आपल्याला डेव्हलप व्हायला हवी असं त्या दृष्टिकोनातून आपण तो विचार केलेला आहे. तर पुढच्या कवितेला आपण वाचन करतोय. आणि एक लक्षात घ्या की मला आतापर्यंत ज्या ज्या क्षेत्रात मी वापरतो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला अनुभव असा येतो की त्यामध्ये व्याख्यान जेंट्सपेक्षा लेडीजमध्ये महिलांमध्ये थोडी सिन्सिअरिटी असते. पूर्णपणे खोलवर जाऊन विचार करून संयमितपणे विचार करणं तो हा जास्त मला अनुभव आला. तो पक्षाचं एवढं पत्रिका असं नाही, हस्ताक्षराच्या माध्यमातून जे काही संशोधन केलं लाखो मंडळींच्या हस्ताक्षरातून स्वभाव त्यांच्याशी पाठवून राहिला. त्यामध्ये इंटिग्रिटीचं डेप्थ असेल, तर पूर्ण अभ्यासक्रमाची ताकद, ते सोशिकता, जे आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुस्तक स्त्री असते, तर तो बाकीचे काय समजा आपल्याला मनोरंजन घटना मिळतो. आणि आपली स्वच्छाई म्हणा आई असते बहीण असते की जेव्हा पाठीला आपल्याला अंगात हात ठेवते तो हात सोबत स्पर्श करून मायाचा प्रभाव असतो. आणि त्यामुळे ती ताकद आपल्याला त्या म्हणजे किंवा जे काही नातं असतं महाभैरव म्हणजे तर ते नातं असतं. आणि त्यामुळे ते मला खूप प्रत्यात आलेलं आहे. वारंवार खूप पाहायला मला मिळते. ज्योतिष संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, काव्य संमेलन असेल, त्याच्यामध्ये महिला आपल्याचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर तुमच्या कवितेला आपण पाहायला मिळतोय. आणि तो वाक्यांक आहे तो अध्यात्माला बेस करा, त्यामुळे अध्यात्माचा स्थळ प्रत्येक शरद आहे आपण त्या कवितेला पाहायला मिळतो. इंद्रायणी
जिनं तिथे खरोखर कौतुक करणार आहे. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश होता, मध्य प्रदेशात भावना, मध्य प्रदेश उत्तर प्रदेशातून पुण्यात त्यांनी स्थायिक झाली आणि अत्यंत अल्प काळामध्ये आपण म्हणतो की आधी ही जिंकली आहे त्यातून जिंकत राहते त्यामुळे झालेली तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑनलाईन काव्य संकलन ही घेत असते आणि व्यवस्थित बेल्जियम किंवा वेगवेगळ्या राष्ट्रातील वेगवेगळ्या देशातील प्रदेशातील कवयित्री वगैरे संघटन ती चांगल्या पद्धतीनं ती उत्तम प्रकारची करते आणि एवढं पाय समितीवरती कुठेही निघू नये असं होऊन होतं का कोणाला तुम्ही ऐकला असं तुझ्या तुमचं सुद्धा कधी येत नाही तर अशी भावना जिला आपण भावना जोडता तिला आपण पाठांतर होतं. आता लागोपाठ 2-3 कविता बनवलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑनलाईन कविता बनवली घेतली आणि त्या कवितांबरोबर सुद्धा जे काही कविता सादर करणारी मंडळी ती 132 होती आणि अतिशय चांगल्या प्रकारची कविता आणि एवढंच नाही तर भौगोलिक कविता कवी असेल ती सुद्धा अनेक भाषा संस्था मित्र आहे किंवा स्वतःला अनेक भाषा येतात आणि त्यामध्ये रवी पुढे माझी मानसिक नसेल अनेक मानसिक आहेत मला रवी तेच मराठी कविता हिंदी कविता वेगळ्या भाषांमध्ये रूपांतरित करणं किंवा प्रत्येक भाषा असतील त्यात जपान जर्मनी सगळ्या भाषा येतात त्या कवितांचा आधारपासून घेऊन का बनवते मराठी साहित्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि निरंजन उदगरे ते दोन आणि दुसरं एक त्याचं नाव विसरलं मी त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या कविता त्याचं भाषांतर केलं मराठीमध्ये तर त्या कविता आपण जरूर त्या वाचाव्यात. शांती शेट्टी सुद्धा काही कविता जपानी आहे त्या मराठीमध्ये त्यांनी आणलेल्या आहेत तर यामध्ये विचारांचा आदान प्रदान येतात त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे घडतं. सुदैवाने पुढे जाणारी चांगला चांगली कवयित्री आपल्याला ती मिळालेली आहे त्या भावना सुद्धा आपण स्वागत करूया कविता स्वागत करू. आभार. मराठी चांगली नाही आहे पण मी प्रतिभागी आहे आणि मी हिंदीमध्ये लिहिली आहे. तो आज होली का शुभ अवसर है तो मेरे 16 सरकारों को बधाई. तो होली के अवसर पे मैंने एक कविता लिखी जो कहीं ऐसे भाव आए तो सोशल मीडिया पर बैठे बैठे करके आ गए. मन के रंग हर दिन बने जीवन के रंग, मन के रंग हर दिन बने जीवन के रंग, लगे ऐसा आयो फागुन. भोजपुरी में हम फागुन बोलते हैं, ये जो अपना भारतीय महीना होता है फागुन का. लगे ऐसा जैसे आयो फागुन हर दिवस हमरे घर में. लगे ऐसा आयो फागुन हर दिवस हमरे घर में. मैं मेरी मातृभाषा भोजपुरी है, मैं वाराणसी और की तरफ की हूँ ईस्टर्न यूपी से तो शायद थोड़ी भोजपुरी आएगी थोड़ा चलेगा. तो मन के रंग हर दिन बने जीवन के रंग, लगे ऐसे जैसे आयो फागुन हर दिवस हमरे घर में. ले अबीर तो राधा दौड़े, ले अबीर तो राधा दौड़े माधव के पीछे, ले अबीर तो राधा दौड़े माधव के पीछे. प्रीत की रंग संग लागे ऐसे भांग में मलंग, प्रीत की रंग संग लागे ऐसे भांग में मलंग. हर मन पे हो माधव नाम के, हर मन पर हो तुमरो नाम केशव, हर मन पर हो तुमरो नाम केशव. काहे नैना तरसत है, काहे नैना तरसत है तुम बिन बरसाने की गलियों में, काहे नैना तरसत है तुम बिन बरसाने की गलियों में. मैं भी शांत ना रहूंगी, मैं भी शांत ना रहूंगी. ये हो रही मैं रस रंग भर के गलियन में कहत फिरूंगी. थोड़ी आई रे थोड़ी आई. मोठमोठ्या अक्षर असलेल्या व्यक्ती वर्तमानाचा विचार करतात, आज आमचा विचार करतात. आता हवा बसताना थोडंसं ब्रेक खा अशी
तारीख मिळणार होता त्या मोठ्या मोठ्या अशा असलेल्या मोठ्या मोठ्याने बोलणाऱ्या मोठ्याने अशी पोएट्री तिला मी बोलतो आणि थोडं मन असतं कविता शिकतो लहान असताना चावळी नको सर्व मान्यवर असले माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा कवितेचं नाव आहे अभंग आणि अभंग केलेला अभंग. संगीलेल्या अभंग जगाथा विठुपायी माझा सदैव तो अभंग निगाते अभंग जगते अंगी बाळगते अभंग सत आत्माराम अभंग रूपी सज्जन स्वरूपी अखंडित अभंग विना तोटे जीवन व्यर्थ मन जाई स्वार्थ अभंगाने देह तो मंदिर होतो अभंगाने नालची पडीने एक रूप विठू माऊलीचा करता गजर अभंग विचार अंतरंगी अभंग अभंग नाद जीवनाचा आत्मशांतीचा मनाचा तो गाते तो अभंग देवा ठाई जाण्या मोक्ष त्याने देण्या पदरात अभंग विघाते दीपाराणी बोले विठुराय खोले मोक्षद्वार मोक्षद्वार. धन्यवाद. नहीं तू गई भागे काटों पे के मिले के साए बहारे हो रही नो पाटे क्या पाटे क्या मनीषा सला दो पाटे मला असं वाटतं माझा आवाज पोचतोय तुम्हाला सगळ्यांना विदाऊट माईक चालेल ऐकू येते का सगळ्यांना पण ह्याच्याने जरा ऐकू जास्त होतो नाही आवाज. माझ्या कवितेचं नाव आहे हरिमय झाली राधा. आज रंगोत्सव आपण साजरा केला त्यानिमित्ताने ही कविता मी सादर करते. रंगात रंगण्याचा जल्लोष मांदिराळा रंगात रंगण्याचा जल्लोष मांदिराळा गोऱ्या गोऱ्या रात्रीचा कान्हा निळालेला गोऱ्या गोऱ्या रात्रीचा कान्हा निळालेला. तन रंगले मन रंगले तन रंगले मन रंगले हा आगळा सोहळा तन रंगले मन रंगले हा आगळा सोहळा सख्या सवे सखीचा रंग आहे वेगळा सख्या सवे सखीचा रंग आहे वेगळा. मधुवनात चिंब भिजला मधुवनात चिंब भिजला हरिक
कृष्णाची झाली गाथा. हृदयीच्या दर्पणातला हृदयीच्या दर्पणातला मनी भावे कृष्ण सखा मनी भावे कृष्ण सखा. रागिले ना मीच माझी रागिले ना मीच माझी तूच माझा रे त्राता तूच माझा रे त्राता तूच माझा रे त्राता. धन्यवाद धन्यवाद. थोडंसं या सांगितलं. थँक्यू धन्यवाद सगळ्यांना. तुमने किसी की जान को जाके देखा है मेरी जान जाती है वो देखो मुझसे दूर गई मेरी जान जाती है मेरी जान जाती है. साहब प्रति प्रिन्सिपल अनेक पुरस्कार मिळाले कविता. बिकट परिस्थितीची ऐकता गाथा नतमस्तक होऊन जाई माथा. तरुणाईचे तला बनले प्रेरणास्थान दूरदृष्टी असलेली व्यक्ती महान. भारताचे मिसाईल मॅन बनले देशासाठी अतुलात कष्ट घेतले. क्षेपणास्त्र अण्वस्त्राचा केला विकास देशाच्या प्रगतीचा सतत ध्यास. पटकावला सर्वोच्च भारत सन्मान भारतरत्न सन्मान. राष्ट्रपतींना होती संरक्षणाची जाण. पारदर्शकता असलेले अंतराळाचे शास्त्रज्ञ नवनवे शोध लावण्यात तज्ञ. धन्यवाद. क्या बात. उसच्या गुलाबांचा वृक्ष असेल त्या बाबा ठाकूर जोरदार टाळ्या. गुलाब सम्राट. शिकवत सगळ्यांनी कविता तयार ठेवा. पूर्वी मला कसलीच काळजी नव्हती कारण घरात माझी आई महिला जन आता शिवाजीनगर दिसलेला म्हणजे कविता भांग पडत नाही माझा. कवितेचं शीर्षक आहे भांग पडत नाही माझा. पूर्वी भटकणारे सैरा वैरा केस मनाच्या जावळीतून शिरतात. पूर्वी भटकणारे मनाच्या जावळीतून केस फिरतात. हल्ली कव्याची दाट वाट विसरले. हल्ली कव्याच्या दातही वाट विसरले. विंचरताना हात मागेच खेचतात हात मागेच खेचतात. आयुष्य विंचरता विंचरता भांगी आता पडेल कसा झाला. आयुष्य विंचरता विंचरता भांगी आता पडेल कसा झाला. आईने भांगेची रेष काढून दिली. मोठ्या दाताचा आयुष्याचा कंगवा विसरला. मोठ्या दाताचा आयुष्याचा कंगवा वाट विसरला. आताच्या आरच्या समोरचा खेळणारा कंगवाच माझा हात मागे
मुलगा हिरो वाटतो. अरे काहीला तिचा मुलगा हिरो वाटतो. माझ्यासोबत माझ्या केसांना ती सदैव जपायची. माझ्यासोबत माझ्या केसांना ती सदैव जपायची. घराबाहेर पडताना मला निरखून बघा. माझ्या केसावरून एक नजर, माझ्या केसावरून एक नजर फेकायची. आई तर कधीच निघून गेली. आई तर कधीच निघून गेली. आयुष्य विंचरता विंचरता सरळ रेषाही पडेनाची झाली. सरळ रेषाही पडेनाची झाली. आरशात बघत असते ती मला. आरशातूनच बघत असते ती मला. तिच्या हिरोची प्रतिमा आरशाने आजवर जपली. तिच्या हिरोची प्रतिमा आजवर आरशाने जपली. आता भांग पडत नाही. आता भांग पडत नाही माझा. बोटांनीच केसांना वळण देतो. बोटांनीच केसांना वळण देतो. आरशात माझी जपलेली माझी प्रतिमा आईला वारंवार दाखवत असतो. वारंवार शाहीर तो अमृता. मी शाहीर तो अमृता. आयुष्य म्हणजे कविताच कविता. आयुष्य म्हणजे कविताच कविता. प्रतिमा विनोदीच्या कविता कार्यक्रम. नमस्कार सर्वांना. गुरुवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या कवितेचे नाव आहे गुंता. आज माझ्या मनाचा गुंता वाढतच गेला. त्याच्या आठवणींचा रंग विसरा मंदिर सुरू केला. खोलवर त्या गुंत केले रोज विद्याने जसा काढतो कुंदनाचा गुंता. मी त्या नळ्याने पुन्हा होतोच गुंता. किती काढला तरी होतच जातो. मोकळा कधी होणार हा गुंता. त्याच्याशिवाय मी व माझ्याशिवाय तो पूर्ण होईल का? नाहीच ना. तरी
थोडा वेगळा विषय आहे. कवितेचं नाव आहे निसर्ग. नटले मी तुमच्यासाठी आवराया मी नटले मी तुमच्यासाठी ऐका ना नटले मी तुमच्यासाठी विसर म्हणती पावा लाडाची ग लाडाची विसर मी पावाची लाडाची ग लाडाची विसर मी पावाची अंगात घातली कांद्याची चोळी अंगात घातली कांद्याची चोळी हाय मी कोल्हापुराची हाय मी कोल्हापुराची अंगात माझ्या गेले अंगात माझ्या गेले कांद्याची चोळी लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची टोमॅटो नांडी लाली टोमॅटो नांडी लाली कोथिंबिरीची घातली साडी कोथिंबिरीची घातली साडी अंगणांग खोलून आलं अंगणांग खोलून आलं आवय हाय मी कोल्हापुराची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची हाय मी बाई तिखट जाळं हाय मी बाई तिखट जाळं तुझी माझी जुळी नाळं मिसळ म्हणते पावा हाय मी बाई तिखट जाळं तुझी माझी जुळी नाळं कुणाला नाही ना पटायची कारण हाय मी कोल्हापूरची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची हाय मी मिसळ सिंपल हाय मी मिसळ सिंपल वरून शेवणी सॅम्पल हाय मी मिसळ सिंपल वरून शेवणी सॅम्पल गोडी लागली खायची गोडी लागली खायची कारण हाय मी कोल्हापुराची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची वरून तडका लय भारी झटका वरून तडका लय भारी झटका कुणाला नाही मी ऐकायची कारण मी आहे कोल्हापूरची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची तोडच नाही हा मिसळीला तोडच नाही हा मिसळीला कारण मी आहे कोल्हापूरची लाडाची ग लाडाची मिसळी पावाची लाडाची ग लाडाची वय वय मी मिसळी पावाची जाताना पार्टी आपण सगळं म्हणताय ना देत आहे नुसतं म्हणताय की शब्दांना देत आहे निमंत्रितानंतर सगळे संपले त्यानंतर जे सभामुख आले त्याला आपण पाचारण करणार आहोत त्यांनी थांबायचे जायचं नाही इथंच आहे नाही इथंच म्हणते नमस्कार सगळ्यांना.
ऐकायला मिळतंय. विश्वगुरु उपाधीसाठी अभिनंदन. डॉक्टर खाडेकरांना विश्वगुरु ही उपाधी मिळाली. त्यानंतर मी कविता केली होती, ती आता मी आपल्याकडे चालू करते. विश्वगुरु उपाधीसाठी अभिनंदन असं आद्याक्षर घेऊन केलेली कविता. अरे विश्वास बसणार नाही एवढ्या संस्थांचे खाडेकर करत आहेत काम. श्वसन थांबतेच क्षणभर, ऐकून पाहून सामान्यांना तर तो भाव. गुरु आहेत ते कित्येकांचे, गुरु आहेत ते कित्येकांचे कृतीतूनच शिकवण देत असतात. रुजू होते सारे कार्य. इदम न मम म्हणत दत्तगुरुचरणी अर्पण करतात. उमेदीनं चालत राहतात, उमेदीनं चालत राहतात. कितीही संकटे आली तरी पाठीमागे नावं ठेवणारे असतातच की घरोघरी. पाठीमागे नावं ठेवणारे असतातच की घरोघरी. धीरानं पचवलेत सारे अपमान आजवर. 60 उलटून 70 आली, 60 उलटून 70 आली. तोच उत्साह जाणवतो ठिकठिकाणी आजवर हजारो विविध कार्यक्रम केले. ठिकठिकाणी आजवर हजारो विविध कार्यक्रम केले. अपेक्षा नसते पैशांची, सगळ्यात महत्वाचं अपेक्षा नसते पैशांची. समाजासाठी झटतच राहिले. भिनल्यात अंगात असंख्य कला. आता ऐकलंच आपण. भिनल्यात अंगात असंख्य कला पाहून नवलच वाटते. नंद यशोदेचा हा मधुसूदन रेल्वेनच ताऱ्याच्या रूपानं चमक. दखल घेऊन त्याच्या महान कार्याची, ते मला मोठी बहीण म्हणतात की दखल घेऊन त्याच्या महान कार्याची अनेक संस्थांनी सन्मानित केले. नतमस्तक होऊन अनेक संस्थांनी आज विश्वगुरु उपाधीने गौरवले. नतमस्तक होऊन अनेक संस्थांनी आज विश्वगुरु उपाधीने गौरवले. ग्रह उलट जोरदार टाळ्या टाळ्या. आपण उभारून त्यांना मानवून सगळ्यांना उभे राहतात. सगळ्यांना उभं राहून आणि एक इकडे बघ. वायाने मोठी असेल, ही बहीण असेल, आई असेल, आपल्या धाकट्या भावाला म्हणा, मुलाला म्हणा, मुलीला म्हणा, ती खूप मोठ्या मनाने राणी राजा काय म्हणत असते. तसे विश्वगुरु मला ते संबोधन एवढंच आपण लक्षात घेतो. आणि ताई कायम येते हे विशेष. धन्यवाद. नमस्कार. साबून घेतलेच घडलं त्यामुळे तुमच्यामध्ये आपण सोडलं शिक्षा जेवढी झाली त्याचं काय उधळणी जीवनी रंग तो आनंदात रंग. उधळणी जीवनी रंग तो आनंदात रंग. आपुलकीच्या नात्याने आपल्या दुनियात धाग्यात धागा संग. दुनियात धाग्यात धागा संग. पिवळा तो मैत्रीचा, हिरवा तो समृद्धीचा. पिवळा तो मैत्रीचा, हिरवा तो समृद्धीचा. निळा तो व्यापतीचा, गुलाबी तो प्रेमाचा. निळा तो व्यापतीचा, गुलाबी तो प्रेमाचा. अनेक रंग जळून सांगे विविध गुण. अनेक रंग जळून सांगे विविध गुण. जीवनात असे आणून न फिरणारे देऊ. जीवनात असे आणून न फिरणारे देऊ. उत्सव असा रंगाचा जोडतो मनामनात.
20% नवा. धन्यवाद. आता ज्येष्ठ विवाहित पण लग्न पुण्यातच पाहिजे. नाही पाहिजे नाही तर परत पाहुण्याचे. शादी केली रजामन करली मैंने एक लड़की पसंद करली. लग्न केलं लग्न झालंय आता. त्यांनी पसंत केले. जास्त वेळ घेत नाही. समोर दिग्गज माणसं आहे. आज आपल्याला घर बाहेर वाटते त्या कार्यक्रमाची अशी सरांची आज उपस्थिती आहे. गणेश सर आपल्याबद्दल खरंच ही छोटीशी कविता जास्त वेळ घेत नाही की प्रेमात पडलेली. प्रेमात पडलेली या सुंदर जगाच्या या निसर्गाच्या प्रेमात पडलेली. जन्म देणाऱ्या आईच्या सर्वनाऱ्या मुलीच्या खरं तर लोकांपासून स्त्रीच्या प्रेमात पडलेली. गणितातील सूत्रांच्या माझ्या प्रिय मित्रांच्या छोट्या गावातील मोठ्या जात्रांच्या प्रेमात पडलेली. या लुटणाऱ्या ताऱ्यांच्या टप्पवरींच्या पेन आणि कवितांच्या प्रेमात पडलो मी. वृक्ष आणि वेलींच्या बोलक्या आवळींच्या फळापासून फळांच्या प्रेमात पडलो मी. या निळ्याकेशरी आलीच्या शीतल मोहनस्वामींच्या त्यांनी फुललेल्या बागांच्या प्रेमात पडलो मी. या विविध वाऱ्यांच्या कोळसा आणि गिऱ्यांच्या सर्वांच्या प्रेमात पडलो मी. त्या पण प्रेमात पडायचंय. होळीच्या रंगा
पाणी फेरफेर करत जवाला नानागातला येतं. विशेष म्हणून काय माहिती का, आज दादांची आमच्या पुण्यतिथी आहे आणि दादांच्या पुण्यतिथीला दादांना खरी श्रद्धांजली. हम है राइट क्या त्यावेळेस आपल्याला दोघं लोक फिरायला आवडून आणि हरसर किती 700 200 हां 200 होईल असे होईल आणि त्याबद्दल आपण दोघं अभिनंदन करू. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी मला टॉप 10 अवॉर्ड दिला होता एकदा. यापुढे सर होते काय सर त्यांनी घेऊन दिला होता. त्यामुळे सरांचं साहित्यावर आणि कलेवर खूप प्रेम, त्यामध्ये माणसं निवडून सोबत येत असतात. असंच पेपर वाचताना निवडा आणि विदेशाने यावं खूप दिवस आणि संधीही मिळाली. तर एक गीत आपल्यासमोर ते छान करता येतात. तर एक मजेत जीवन जगा तुम्ही सुख कोणी सर्वाताई. मजेत जीवन जगा तुम्ही सुख कोणी सर्वाताई. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. जुन्या सारा हिला नाही लागे गुरुजी दिसेना नाही. जुन्या सारा हिला नाही लागे गुरुजी दिसेना नाही. पदवी घेतलेले बाबूताई, पदवी घेतलेले बाबूताई. तुम शिक्षण करले नाही, तुम शिक्षण करले नाही. ज्ञानाची सिंधुरी वाघावानी सुख कोणी सर्वाधारी. ज्ञानाची सिंधुरी वाघावानी सुख कोणी सर्वाधारी. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. तुमच्या सासूक ऐकल्या मारा त्या धाडस विवेक डोळा. तुमच्या सासूक ऐकल्या मारा त्या धाडस विवेक डोळा. असो मराठी इंग्लिश शाळा, असो मराठी इंग्लिश शाळा. कौशल्य नको घोटा, कौशल्य नको घोटा. यशाची पायरी सोन्यावानी सुख कोणी सर्वाधारी. यशाची पायरी सोन्यावानी सुख कोणी सर्वाधारी. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. जशी किंमत देता धनाला तशी घोडीला जाना त्याला. जशी किंमत देता धनाला तशी घोडीला जाना त्याला. नको काळीमा संस्काराला, नको काळीमा संस्काराला. सत्यबोध हवा संगतीला, सत्यबोध हवा संगतीला. उडताना जरपा देवावानी सुख कोणी वाधारी. उडताना जरपा देवावानी सुख कोणी सर्वाधारी. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या. धन्यवाद. आपण एकच संदेश घेऊन जात आहे की आपण सगळ्यांनी साऱ्या म्हणजे स्वामी गुरुजींनी सांगितले खराब पाहिजे जन्म द्यावा, त्याला प्रेम आत्मा बरोबर. किशोर कुमारचं ते गाणं आहे. चलो क्या हिंदू क्या मुसलमान हम सब है
थँक्यू सर. सर्वप्रथम मी मला वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. कविता सादर करतो. वेळ संपत आलेली. संघर्ष नव्हता दुःखाचं माझ्या सांत्वनाचा सहारा, नव्हता दुःखाचं माझ्या सांत्वनाचा सहारा, एकांत हा शिकवे मजे करण्या संघर्षचा. कैक आले आणि कैक गेले, कैक आले आणि कैक गेले, क्षण आनंदाचे ना आले, रीतीच राहिली गोंजळ माझे, डोळे मात्र वाहत राहिले. थेंब एक पाणी घामाचा, थेंब एक घामाचा, काळाचा विद्रवित होता, तप्त दगदगता निखारा, भूक जळून जाळीत होता, भूक जळीत जाळीत होता. एक कविता सर, एक हां एक कविता. एकच करतो, छोटी कविता कवितेचे शीर्षक नावं. भावनांचे पार्श्वओढे निराळीच्या अंतरंगी, सप्तसूर हृदयाचे विनंतते नवरंगी. शृंगारणी शब्दमाला साजनवा भावरंगी, रवमुरळीचा ओठी मृदता दिशामरंगी. ओढमनाची मनाला उभारते प्रीतरंगी, लाटसागरी किनारा निभावते इतरंगी. सारे सुखी जीवनाचे बहुमोल ज्ञानरंगी, सर्व धर्म समभाव परमार्थ नामरंगी. दाता निसर्ग भावतो हिरवाई मृगधरंगी, एकमाळ तुझ्यासाठी स्वरगीत शब्दरंगी. येथे कृष्ण तेथे राधा एकरूप आत्मरंगी, सुरावती सप्तसूर प्रेमगीत मनरंगी, प्रेमगीत मनरंगी. धन्यवाद. सगळ्यांनी अशाच प्रकारे कविता लिहित राहा. सारिका अग्रवालने कवी पंडित यांचं केले याच आशयाचं की आपण आपलं नाम करत राहू शकतो आणि ते निसर्गाचं उदाहरण दिलं. जगभर रोशनी के करोडों के जिंदगी के सूरज रे रहना, सूरज एवढा सणाचा दिवस असताना म्हणा वर्ल्ड संमेलनात सगळ्यांना आलेला आपल्या सगळ्या छोट्या निवेदिकेपासून मंदाताई आनंददायीपर्यंत सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत त्या म्हणजे प्रियाताई कांबळे, त्यानंतर उद्घाटक त्या सगळ्या छोट्या कवी बालकवी ज्या आहेत अजय मोळी आणि आपण आलेले सर्व कवी कवयित्रींचे सारस्वतांचे खूप मनापासून आनंद आहे. तुम्ही या कार्यक्रमाला आलेला आहात, मनापासून आभार आहे. आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण लवकरच भेटणार आहोत. डॉक्टर मधुसूदन घाडेकरांनी एवढं सगळं आयोजन केलेलं आहे. सगळे तुम्ही एका शब्दावरती आपण येतो आणि तेही तेवढ्याच उत्साहाने नवीन आलेल्या व्यक्तीलाही तेवढाच मानाने जुने आहे ते तर आपलेच समजून आम्ही कायम कार्यक्रम करतो. डॉक्टर मधुसूदन घाडेकर यांचं मनापासून आभार नाही मानणार, पण कृतज्ञता आहे की एवढ्या मनापासून सगळ्यांचं कार्यक्रमाचं आयोजन करतात. संख्या किती ह्याच्यापेक्षा गर्दी किती आलेली आहे हे मानलं जातं आणि कुठलाही व्यवहार याच्यामध्ये नसतो. त्यांनी त्यांच्या परिचयाला सुद्धा फाटा मारलेला आहे. तर सगळ्यांनी इथे येऊन कविता खूप सुंदर सादर केल्या. तुम्ही निगडी वगैरे या भागातून आल्यात, लांबून आलेले आहेत. आज सणाच्या दिवशी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. कार्यक्रम संपन्न झाला समजा. काय सांगाल आज आपण या कवितेच्या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष होतात, काय वाटलं तुम्हाला? कविता ऐकून काय वाटलं तुम्हाला? उद्घाटक छान वाटलं. उद्घाटक तुमच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं, काय वाटतं? छान वाटतं. काय ऐकलं तुम्ही? कविता पण ऐकल्या,
छान छान गोष्टी कळल्या, पुरस्कार पण मिळाला मला. पुस्तके मिळाली. तर मग तुम्ही कोणती कविता सादर केली? पैसा असतो पैसा. सांग दिलं तुम्हाला मधुसूदन आजोबांनी. जागतिक काव्य दिन त्यानिमित्तानं आजचं कवी संमेलन घेतलं होतं आणि यामध्ये एक प्रकर्षाने यात प्रामुख्यानं एका गोष्टीला प्राधान्य असं दिलं की 2035ची जी कविता आहे ती अधिक प्रगल्भ ही व्हावी या दृष्टिकोनातून सध्याचे जे जनरेशन आहे म्हणजे 10 ते 11 वर्षाची जी मुलगी आहे कवयित्री, तर तिला उत्तेजन दिलं आणि तिच्या हस्ते आपण ते उद्घाटन केलं आणि एक प्रकारे तिला प्रोत्साहन देऊन आगामी 10 वर्षामध्ये तिची कविता अधिक प्रगल्भ होत जावं आणि ती आगामी 10 वर्षातल्या कवीचे जे जनरेशन असेल त्यांचा तो चेहरा असेल तो, आणि त्यामुळे त्या 2035च्या कवितेला आत्तापासून त्याची मशागत होणं या दृष्टिकोनातून मी एक काव्य संमेलन घेत होतं. मी अध्यक्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मी अशा प्रकारचे अनेक प्रयोग केलेले आणि ते प्रयोग करताना अशी संमेलन घेताना निरपेक्ष भावनेने आणि चांगले कसदार कविता ही समाजापुढे यावी. कारण कवी जो असतो याच्यामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. कवीकडे समाज मोठ्या आशेने पाहत असतो आणि म्हणून याकरता कवीनं पण मी सांगत असतो की सामाजिक समरसता तुमची जर असेल तर तुम्ही समाजाला समजून घेऊ शकता आणि त्यावरती कवितेवरती भाष्य करून समाजाला तुम्ही एक प्रकारे दिलासा देऊ शकता. ही माझी त्या पाठीवरची भूमिका आहे. ऍक्च्युली आज डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांनी हे जे निमंत्रित कवी संमेलन आज आयोजित केलं होतं, प्रत्येकाच्या खूप सुंदर कविता होत्या. कुणाच्या आज धुळवड असल्यामुळं प्रत्येकाच्या कुणाच्या रंगपंचमीच्या आणि विविध आशय आणि वास्तविक कविता होत्या आणि एकंदरीत सगळं भारी वाटलं आणि सगळे ज्येष्ठ कवी आम्हाला बघायला मिळाले आणि त्यांचं सादरीकरण, त्यांचं लिखाण कसं असतं त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली. मी आज वर्ल्ड पोएट्री या संमेलनामध्ये आलेली आहे. मधुकर्णिका सारिका सासवडे. आज मी इथं मिसळपाव, लाडाची मिसळपाव अशी एक कविता सादर केली आणि त्याला आलेल्या रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि इतरही कविता ज्या सादर झाल्या म्हणजे पाण्यावरती, शास्त्रावरती, त्यानंतर निसर्गावरती, त्यानंतर पती पत्नीच्या नात्यांवरती अशा विविध कविता इथे सादर झाल्या. खरोखर वेगवेगळे कवयित्री इथं भेटले. वर्ल्ड लिटरेचरचं असल्यामुळे इथे बहुभाषिक संमेलन झालं असं मी म्हणेल, कारण भोजपुरी टाईपची एक कविता सादर केली गेली आणि गावरान पद्धतीच्याही काही कविता सादर केल्या गेल्या. अशी संमेलनं जर नेहमी होत गेली तर आम्हा कवयित्रींना एक व्यासपीठ निर्माण होतं ज्याच्यातून आमची प्रतिभा ही खुलत जाते. त्यामुळं असे संमेलन नेहमी व्हावीत. आज इथे येऊन खूप आनंद वाटला आणि खूप समाधान वाटलं. सणाच्या दिवशी भरभरून प्रतिसाद या कवयित्रींनी दिला, त्यामुळं छान वाटतंय. पुन्हा भेटणारच होता आम्ही नवीन कवी संमेलनामध्ये. तर माझं नाव वसुधा वैभव नाईक. वर्ल्ड पोएट्री ह्या कवी संमेलनामध्ये आज मी सहभागी झाले होते. माझी कविता स्पेशल आज शासन जे शिक्षकांना ट्रेनिंग देत आहे त्या ट्रेनिंगवरती मी केलेली होती, कारण शिक्षकांना शाळा घर मुलं सांभाळून सुद्धा ट्रेनिंगला सामोरं जावं लागतंय. घराची अवस्था काय होती याच्यावरती मी एक हास्य कविता तयार केली होती आणि या कवितेला माझ्या भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या कवी संमेलनामध्ये आलेल्या बहुभाषिक कवी लोकांनी अतिशय उत्तम कविता सादर केल्या. बहारदार कार्यक्रम झाला. थँक्यू.